नमस्कार. आज आपल्या सगळ्यांना अचानक बोलवून एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते की रत्नागिरी नगर परिषदेसाठी सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब आणि लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंतसाहेब यांच्या माध्यमातून 27 कोटीचा निधी, वैशिष्ट्यपूर्ण निधी 27 कोटीचा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे रत्नागिरीमध्ये आम्ही आता विकास करू शकणार आहोत. रत्नागिरीचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी सन्माननीय पालकमंत्र्यांची नियमित धडपड चालू असते आणि त्यासाठी ते कधीही निधीची कमतरता भासू देत नाही आहेत. आम्ही जे प्रोजेक्ट त्यांच्याकडे घेऊन जातो आहे ते लगेच ते चांगल्या प्रकारे मान्य करत आहेत आणि त्यासाठी चांगल्या प्रकारे निधीही उपलब्ध करून देत आहेत. रत्नागिरी शहरामध्ये आठवडा बाजार इथे जे आपलं शॉपिंग सेंटर आहे ते अद्ययावत शॉपिंग सेंटर व्हावं, कारण मेन बाजारपेठेमध्ये असलेलं ते शॉपिंग सेंटर आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ वर्षाच्या आधीच एक चांगला प्लॅन तयार झालेला होता आणि तो शासनाकडे गेलेला होता. त्यालाही साहेबांच्या माध्यमातून, साहेबांच्या प्रयत्नातून 7 कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे एक चांगलं अद्ययावत शॉपिंग सेंटर आपण आठवडा बाजारच्या इथे करू शकणार आहोत. त्याचप्रमाणे रत्नागिरी नगर परिषदेमधले जे नाले आहेत, गटार आहेत, आपण जर बघितलं पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरत होतं आणि त्याचा कायमचा निचरा होण्यासाठी प्रयत्न आमचे चालू होते. त्यासाठीही साहेबांच्या मार्फत निधी प्राप्त झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 5,70,00,000 इतका निधी त्यासाठी, म्हणजे प्रभाग 1 पासून 16 पर्यंत जे नाले रस्त्यालगतचे आहेत ते दुरुस्त करण्यासाठी किंवा जे पूल आहेत तिथे छोटे पूल ते दुरुस्त करण्यासाठी निधी साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. नंतर 14,30,00,000 इतका निधी आपली ही जी मुख्य प्रशासकीय इमारत आहे त्याच्यासाठी, त्यापैकी 4,80,00,000 हा निधी आपल्या या मुख्य प्रशासकीय इमारतीमधली जी कामं राहिलेली आहेत ती कामं करण्यासाठी, नंतर इथे ज्या सुविधा निर्माण करायच्या आहेत, मग आम्हाला जनरेटर असू दे, ज्या वेगवेगळ्या सुविधा इथे करायच्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे. आणि 7 कोटी निधी हा रत्नागिरी शहरातील ज्या शाळा आहेत त्या सर्व शाळा सुस्थितीत करण्यासाठी, कारण अनेक शाळांमध्ये आता पाणी गळतं आहे किंवा वेगवेगळ्या सुविधा शाळांमध्ये देण्यासाठी साहेबांनी निधी प्राप्त करून दिला आहे, जेणेकरून आपल्या शहरातल्या मुलांना एक चांगल्या वातावरणामध्ये चांगलं शिक्षण घेता यावं या हेतूने हा निधी प्राप्त झालेला आहे. पानवलचं धरणाचं नुकतंच आपण परवा उद्घाटन केलेलं आहे आणि त्याची जी पाईपलाईन पुढे आपल्याला रत्नागिरीपर्यंत आणायची आहे त्यासाठी सुद्धा 75,00,000 निधी लागणार होता. त्याचीही पूर्तता साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे आणि ही सगळी कामं लवकरच आत्ता प्रस्तावित आम्ही ती केलेली होती ती मार्गी लागणार आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्या शहराचा विकास होणार आहे. जरी आमच्या नगरपरिषद फंडामध्ये काही नसलं तरी हा जो वैशिष्ट्यपूर्ण निधी आला आहे त्याच्यामुळे या शहराचा विकास न थांबता जलद गतीने विकास होणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपण शहरातील जनतेला चांगल्या सोयीसुविधा या माध्यमातून देऊ शकतो. अतिशय चांगलं म्हणून या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपले पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब, त्याचप्रमाणे किरणजी सामंतसाहेब यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो, कारण या सगळ्यांमुळे आम्हाला हा निधी प्राप्त झाला आहे
आणि नक्कीच चांगल्या प्रकारे आम्ही सर्वजण त्याचं नियोजन करून या शहराचा चांगल्या प्रकारे विकास करू, या माध्यमातून चांगल्या प्रकारे जनतेला सेवा देऊ अशी ग्वाही त्यांना देते. महत्त्वाचा प्रश्न रत्नागिरी शहरामध्ये जो आहे की रस्त्यावरची उन्हाळ गुरे आणि कुत्रे, तर यासाठी आमचे कायम प्रयत्न चालू आहेत. गुरांना पकडण्यासाठी सुद्धा 4 वेळा आम्ही टेंडर काढलेलं आहे, पण ते कुणीच भरलेलं नाही आहे. त्यामुळे आज आम्ही आत्ता स्थायी समिती आमची झाली, सगळ्यांनी तातडीने निर्णय घेतलेला आहे की जो कोणी हे काम करण्यासाठी तयार आहे की ही गुरं पकडून त्यांची व्यवस्थित देखभाल करणारे आहेत, त्यांनी पुढे यावं. आम्ही लगेच ते काम त्यांना द्यायला तयार आहोत. हो, कारण काय झालंय, काय गुरं एवढी पिसाळलेली आहेत ना. आता काही वेळेला काय होतं की नगरपालिका काही करत नाही असं म्हटलं जातं, पण आता परवासुद्धा आमचे कर्मचारी रात्री 12-12:30 वाजले तरी त्या गुरांच्या पाठीवर होते. इवन जो पिसाळलेला बैल होता त्याला पकडण्यासाठी वनविभागाची पण माणसं मागवून घेतली. त्यांची जी गन असते ती गन घेऊन ती माणसं आलेली होती. त्यांनी 2 इंजेक्शन त्यामार्फत दिली तरीही ती गाय बेशुद्ध पडली. म्हणजे इतक्या अडचणी गुरं पकडण्यामध्ये येतात. कुणाकडे काही आणखी असेल की बा या माध्यमातून आपण जर हे केलं तर चांगल्या प्रकारे गुरांचा बंदोबस्त, कुत्र्यांचा बंदोबस्त आपण करू शकतो, तर मी शहरवासियांना विनंती करते, तर असं जर कुणाकडे काही असेल तर नक्की आमच्यापर्यंत या. आम्ही नक्कीच त्या तुमच्या संकल्पनेचा विचार करू, कारण आम्हाला या गोष्टीतनं म्हणजे खरोखरच शहरवासियांना त्याचा खूप त्रास होतो आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत, परंतु त्याच्यातनं निष्पन्न काहीच होत नाही आहे, असा विषय झालेला आहे.